दक्षिण रायगड जिल्ह्यातील 6 तालुक्यातील नागरिकांसाठी मानगाव येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात अनेक गैरसोयी असल्याची तक्रार वाढल्यानंतर ठाकरे गट शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांनी 13 मार्च रोजी अचानक रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करत काही रुग्णांसोबत संवाद साधला। यावेळेस सोनोग्राफी, मॅमोग्राफी सारख्या अद्ययावत मशिनरी उपलब्ध असून केवळ तज्ञांची नेमणूक नसल्याने त्या वापरात नसून धूळखात पडल्या असल्याचे निदर्शनास आले। याशिवाय औषध साठा पुरेसा नसल्याचे देखील जाणवल्याने या सर्व गोष्टींचा पाठपुरावा वरिष्ठ स्तरांवरून करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले। मी माणगावात वरचेवर येत असतो। माझ्याकडे काही लोकांनी, काही रुग्णांच्या नातेवाईकांनी काही तक्रारी केल्या आणि फारच मला त्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या वाटल्या। म्हणजे स्वतः पाहावं म्हणून मी इथे आज भेट दिली। हे उपजिल्हा रुग्णालय आहे, म्हणजे रायगड जिल्ह्यातले 5-6 तालुक्यांची जनता याच्यावरच अवलंबून आहे आणि इथेच इतक्या त्रुटी आहेत, इतक्या कमतरता आहेत आणि असा काही बाबतीत तर मला काही गोंधळ सुद्धा दिसला की त्याच्यामुळे जनता हैराण झालेली आहे। म्हणजे आवश्यक औषधं सांगितलेली असतात पण ती औषधच इथे नाही। त्यानंतर सोनोग्राफीची 2-2 यंत्र आहेत, परंतु ती सोनोग्राफी यंत्र चालवणारे सक्षम डॉक्टर इथे नियुक्त नाही। त्यामुळे जनतेला नाईलाजाने सोनोग्राफी बाहेरून करावी लागते। तर काही गरीब रुग्णांची अशी परिस्थिती आहे की त्यांना 1-1 हजार रुपये ह्या सोनोग्राफीसाठी खाजगी रुग्णालयात खर्च करायची पाळी येते, तेव्हा ते मोठे हैराण होतात। काही इथे इतकी गरिबी आहे इकडे भागामध्ये, काही तालुक्यांमध्ये की रिक्षाला जाताना शेअर रिक्षाचे 20 रुपये कसे खर्च करायचे असा प्रश्न पडतो काही रुग्णांवर, त्यांच्या नातेवाईकांवर। आणि अशा परिस्थितीमध्ये आवश्यक औषधं नाही, सोनोग्राफी यंत्र आहे परंतु सेवा नाही मिळत। मॅमोग्राफी हे फार महत्त्वाचं यंत्र आहे, ते इथे आलेलं आहे यंत्र, परंतु ज्यांनी यंत्र उपलब्ध करून दिलं त्या राज्याच्या आरोग्य यंत्रणेने ते यंत्र चालवण्यासाठी आवश्यक डॉक्टर मात्र नियुक्त केले नाही। या मॅमोग्राफीसाठी चांगले तज्ज्ञ डॉक्टर पाहिजे आणि हे यंत्र इतकं महत्त्वाचं आहे की स्त्रियांना स्तनाचा कर्करोग जो होतो त्या रोगाचं निदान आणि त्याच्यावरची नंतरची उपचार पद्धती यासाठी हे यंत्र फार उपयोगी पडतं। त्यामुळे हे यंत्र आलं ह्याचा आनंद इकडे पसरला होता, परंतु आता यंत्र वापरलं जात नाही कारण डॉक्टर नाहीत हे कळल्यामुळे परत लोकांमध्ये संतापाची भावना मला आढळली आणि म्हणून मी ठरवलं की इथे येऊन भेटावं। परंतु झालं असं की इथले जे अधिष्ठाता रजेवर आहेत आज, त्यामुळे ते काही भेटले नाही। मी आता परत येणार जेव्हा अधिष्ठाता सुपरिटेंडंट इथे असतील तेव्हा त्यांच्याकडून काही अधिकृत माहिती त्यांना प्रश्न विचारून मी घेणार आहे आणि काही वेळा असे प्रश्न असतील की जे या रुग्णालयाच्या पातळीवर सुटू शकत नाही। काही गोष्टी इथेच सुटतील, छोट्या त्या इथे सुटल्या पाहिजे आणि ज्या वरिष्ठांकडून सुटायची गरज असेल तर त्या वरिष्ठांशी सुद्धा मी संपर्क करीन। मग अगदी थेट राज्याचे आरोग्यमंत्री असोत, राज्याचे आरोग्य संचालक असोत की आरोग्य सचिव असोत, यांच्यापर्यंत सुद्धा भेटायला मी कमी करणार नाही। शेवटी लोकांचा प्रश्न सुटत असेल तर कुठेही प्रयत्नही केलेच पाहिजे। परंतु एकंदरीत हे उपजिल्हा रुग्णालय इतक्या मोठ्या लोकसंख्येचे सगळे जण याच्यावर अवलंबून असताना त्याची ही दुरवस्था बघून खरोखर म्हणजे धक्का बसतो आणि आता हे काम इथे थांबू नये तर सतत पाठपुरावा करून इथल्या काही गोष्टींची पूर्तता करून घ्यायची असं मी ठरवलं।